तर अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली आहे। सरकारने गरिबांना वाटलेल्या साड्यांमध्ये खाल्लेल्या दलालीवर टीका करत असतानाच त्यांनी एका विदर्भीय शिवीचा वापर केलाय। त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव करण्याचाही प्रयत्न केलाय। दरम्यान नानांच्या याच वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर ते आपल्या विधानावर ठाम आहेत। मी दलाल शब्द वापरला, यात चूक काय, असा प्रतिसवाल पटोले यांनी उपस्थित केलाय। मोदीचा फोटो लावून थैली दिली, कंट्रोलच्या दुकानातून साड्या दिल्या। ती साडी 700 रुपयाची होती। एका दुनियामध्ये दुसऱ्या दिवशी मच्छरदाणी झाली। पैसे कोणाचे होते? तुमचे पैसे, तुमचे। जीएसटी मधून सरकारच्या तिजोरीत जाते। त्यानं साडी घेऊन दिली, आपल्याला वाटलं यानं साड्या पाठवल्या आमच्यासाठी। तुमच्याच पैशानं साडी, तुमच्याच साडीवर पैसे खाल्ले। म्हणजे बहिणीला साडी द्यायची की आईला साडी घेऊन द्यायची, तर त्याच्यामध्ये आपल्या म्हणतो ना वराडात, अशी भाषा आहे ना आपली। काय म्हणतो वापरतो ना, काय म्हणतो, काय शब्द आहे शांभाऊ? दलाली। आमच्या तिकडे पूर्व विदर्भात म्हणतात, तिकडे दलाली। म्हणजे सांगायचं तात्पर्य त्या साड्यामध्ये सुद्धा यांनी दलाली खाल्ली। मला एक सवाल पलताना करायचा आहे, तुम्ही साडी केवढ्याची घेतली ते सांगा, थैल्या किती रुपयाच्या होत्या ते सांगा, आणि ते साडी धुतल्यानंतर त्या साडीची अवस्था काय झाली ते तुम्ही सांगा। आदिवासी जिल्हा, पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तो व्हिडिओ दाखवा ना त्यांना, थोडंसं तुमच्या चॅनलवरती मला आरोप करतात त्यांना। आदिवासी महिलांनी गठ्ठे बांधून तहसीलदाराच्या कार्यालयात नेऊन फेकलेत ते मोदी साहेबांच्या फोटोचे थैले आणि ते साड्या। आम्हाला नको या साड्या, आम्हाला अशा। आमच्या पैशात तुम्ही घेतल्यात, त्या केवढ्याच्या घेतल्यात, त्या दुसऱ्या धुतल्यावर त्या कसं मच्छरदाणी झाल्यात, तर त्याला दलाली नाही म्हणत तर काय म्हणतात?